विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, तुम्हा सर्वांचे मला खूप जास्त डाऊट येत आहे की सर आम्ही महाराष्ट्र नर्सिंग सीईटीचा जो आहे तो एक्झाम दिला आहे, आम्हाला बीएससी नर्सिंग करायचं आहे, आमचा जो पीसीबी ग्रुप आहे तो पण क्लिअर आहे कॅटेगरीनुसार। त्याचबरोबर आम्ही जी समजा नर्सिंग सीईटीची एक्झाम दिली ना, त्यामध्ये पण कॅटेगरीनुसार जेवढे पर्सेंटाइल स्कोर हवे होते ते पण आम्हाला आलेले आहे, पण आमचा स्कोर जो आहे तो लगभग एक 40% ते 55% आतमध्ये येत आहे। तर आम्हाला महाराष्ट्र स्टेटमध्ये एक सेमी गव्हर्नमेंटवाला जो आहे तो बीएससी नर्सिंगसाठी कॉलेज भेटेल का? जर भेटला तर आम्हाला त्या ठिकाणी कॅटेगरी वाईज जी स्कॉलरशिप दिली जाते ट्युशन फीस डेव्हलपमेंट फीसमध्ये ती आम्हाला 100% मिळेल का, की ओपनची फीस भरावी लागेल? तर पहा, तुमचे हे मोस्टली जे डाऊट आहेत ते पूर्ण विथ डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल। तुमचे पूर्ण डाऊटचं समाधान या व्हिडिओमध्ये होऊन जाईल। त्याचबरोबर मी तुम्हाला लाईव्ह प्रूफसोबत एक्सप्लेन करेल की तुम्हाला जर समजा 40 किंवा 55% मध्ये स्कोर येत आहे तर तुम्हाला खात्रीशीर सीट मिळेल का नाही, ही पण मी तुमच्याबरोबर एक अपडेट शेअर करेल। तर पहा, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघून घ्या, म्हणजे तुमचा प्रत्येक डाऊट या ठिकाणी सॉल्व्ह होईल। आणि त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा, जेणेकरून जी काय काउन्सिलिंग प्रोसेस चालणार आहे महाराष्ट्र स्टेटची तर त्याची हर एक अपडेट विथ सिंगल पीडीएफ पण मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करून तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन। त्याचबरोबर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता, तिथे पण आम्ही तुम्हाला प्रत्येक पीडीएफ जी आहे ती एकदम फ्री ऑफ कॉस्टमध्ये नक्की शेअर करू। तर पहा, सर्वात अगोदर आपण या ठिकाणी एक चर्चा करूया की तुम्हाला स्कॉलरशिप कशी मिळते समजा। तर पहा, आता महाराष्ट्र स्टेटमध्ये एक रजिस्ट्रेशन ओपन होतील समजा काउन्सिलिंगसाठी। जर समजा तुम्ही हे रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करणार आहे, तुम्ही 85% स्टेट कोटा सिलेक्ट करून काउन्सिलिंग करणार आहे, तर तुम्हाला या ठिकाणी राऊंड 1 किंवा राऊंड 2 किंवा त्यानंतर राऊंड 3 होतो, किंवा मग राऊंड 3 च्या नंतर जो काय लास्ट राऊंड होईल समजा ऑनलाईन राऊंड, जसं की स्टे वॅकन्सी राऊंड 5 पण होऊ शकतो किंवा स्टे वॅकन्सी राऊंड 4 पण होऊ शकतो। इथपर्यंत जर समजा तुम्हाला ऑनलाईन सीट अलॉटमेंट झाली समजा आणि तुमच्याकडे कास्टनुसार पुरेच्या पुरे डॉक्युमेंट आहेत आणि तुमचं जर समजा जे काय 10वी-12वीचा जे काय बोर्ड आहे समजा तो जर महाराष्ट्र बोर्ड असेल तर तुम्हाला या ठिकाणी 100% खात्रीशीर स्कॉलरशिप भेटणार आहे। ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। बरेच विद्यार्थी मला असं बोलतात की सर राऊंड 1 किंवा राऊंड 2 किंवा राऊंड 3 मध्ये अलॉटमेंट झालं तरच कॅटेगरीचं बेनिफिट मिळतं का? तर अशी कुठलीही गोष्ट नाहीये। तुम्हाला जरी समजा एकदम शेवटचा राऊंड जो की ऑनलाईन राऊंड होईल आणि तुम्हाला ऑनलाईन अलॉटमेंट झालं समजा, तुमच्याकडे जो ऑनलाईन अलॉटमेंट लेटर असेल समजा, मग तो राऊंड पहिला असो, दुसरा असो, तिसरा असो, चौथा असो, पाचवा असो, किंवा त्याला स्टे वॅकन्सी राऊंड 1, स्टे वॅकन्सी राऊंड 2 किंवा स्टे वॅकन्सी राऊंड 3 असं जरी नाव असेल, पण तुमच्याकडे जर ऑनलाईन अलॉटमेंट लेटर असेल तर तुम्हाला 100% तुमच्या कॅटेगरीनुसार जी स्कॉलरशिप दिली जाते ना तुम्हाला 100% भेटणार आहे। ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। आणि मी कॅटेगरी वाईज किती स्कॉलरशिप मिळते यावर पण एक डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे, किंवा मग मी काही कॉलेजचा फी स्ट्रक्चर एक्सप्लेन केला आहे, तुम्ही तो बघून घेऊ शकता। तुम्हाला एक आयडिया येईल की तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला नेमकी किती स्कॉलरशिप दिली जाते आणि कोणत्या फीसमध्ये दिली जाते समजा। तर आय होप की मी जो काय तुम्हाला स्कॉलरशिपचा डाऊट सांगितला तो तुमचा या ठिकाणी 100% खात्रीशीर सॉल्व्ह झालेला असेल। तर पहा, आता मी तुम्हाला या ठिकाणी कट ऑफ बद्दल थोडक्यात शेअर करतो। तर पहा, ही पीडीएफ तुम्ही जर समजा थोडक्यात खाली घेऊन आले तर तुम्हाला या ठिकाणी जो आहे तो काही एक कट ऑफ बघायला भेटेल। जसं की पहा, या ठिकाणी ओपन कॅटेगरीसाठी या ठिकाणी जवळपास 10,659 पर्यंत जे आहे ते अलॉटमेंट झालेला आहे। आणि हा जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी एसएमएल नंबर बघायला भेटतो, आणि एसएमएल नंबरवरून तुम्ही जर समजा स्टेट मेरिट लिस्ट बघितली तर त्या ठिकाणी तुम्हाला पर्सेंटाइल स्कोर बघायला भेटतो। तर मी तुम्हाला तो स्कोर पण एक्सप्लेन करीन। पहा, या ठिकाणी तुम्हाला ओपन कॅटेगरी दिसते, त्यानंतर तुम्ही या ठिकाणी ओबीसी कॅटेगरी पण पाहू शकता समजा 10,088 तुम्हाला या ठिकाणी पण बघायला भेटतं। किंवा मग तुम्ही समजा इकडे जरी स्क्रोल डाऊन केलं, जसं की तुम्हाला या ठिकाणी पहा थोडं खाली आलात तुम्ही, तर तुम्हाला या ठिकाणी एससी एसटी कॅटेगरी पण बघायला भेटते। जसं की एससी कॅटेगरी आहे 10,360 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी एसएमएल नुसार अलॉटमेंट झालेलं बघायला मिळत आहे। किंवा तुम्ही मदत ज्या समजा फीजे एनटीबी एनटीसी कॅटेगरी असतील समजा, त्यांना जरी तुम्ही थोडं बारकाईनं बघितलं तरी तुम्हाला या ठिकाणी जवळपास 11,000 पर्यंत किंवा मग 10,119 पर्यंत एसटी कॅटेगरीमधून पण अलॉटमेंट झालेलं बघायला मिळत आहे समजा। या ठिकाणी पण तुम्हाला जवळपास 9,840 पर्यंत अलॉटमेंट झालेलं बघायला भेटत आहे। थोडं वरी बघितलं तुम्ही तर 10,505 पर्यंत पण तुम्हाला जे काय फीजे एनटीबी एनटीसी एनटीडी कॅटेगरी राहतील ना, तिथून पण तुम्हाला सीट अलॉटमेंट झालेलं बघायला मिळत आहे। तर आता हा एसएमएल जर समजा 10,000च्या पुढे असेल समजा, तर नेमकं पर्सेंटाइल स्कोर किती असतो याची आपण चर्चा करूया। तर यासाठी आता आपण आपल्या एसएमएल लिस्टमध्ये जाऊया, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की जर समजा 10,000 एसएमएल पर्यंत अलॉटमेंट झालेला आहे तर ह्या विद्यार्थ्यांचा नेमका पर्सेंटाइल स्कोर किती होता, आणि तुम्हाला जर समजा जे काय तुमचं पर्सेंटाइल आले त्यानुसार तुम्हाला सीट मिळते का नाही याच्याबद्दल आपण चर्चा करूया। तुम्हाला मी जी काय आपल्या महाराष्ट्र स्टेटची एक एसएमएल लिस्ट येते ना, तुम्ही ज्यावेळेस समजा काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करणार आहे, रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करणार आहे ना, त्यानंतर तुमच्यासमोर एक रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर तुम्हाला एक कॉमन एसएमएल लिस्ट बघायला भेटते, त्यामध्ये की तुमचा राज्यातून कितवा नंबर आहे आणि किती विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केला आहे याची पूर्ण इन्फॉर्मेशन भेटते। त्याचबरोबर जर समजा तुम्ही ओबीसी कॅटेगरीमध्ये येतात तर तुमच्या कॅटेगरीमधून किती रँक आहे पूर्ण स्टेटमधून तर तो पण तुम्हाला बघायला भेटतो, किंवा ईडब्ल्यूएस मधून असेल तर तो पण बघायला भेटेल, किंवा तुम्ही अदर समजा एससी एसटी कॅटेगरीमधून जरी येत आहे तरी तुम्हाला तुमचा कॅटेगरी रँक बघायला भेटतो। आणि जो काय तुमचा कॅटेगरी रँक राहतो ना, तर त्या कॅटेगरी रँकनुसारच तुम्हाला अलॉटमेंट केलं जातं। पण आपला महत्त्वाचा मुद्दा हा होता की ज्या विद्यार्थ्याचा समजा 10,000 एसएमएल आलता त्यांना तर आपण बघितलं की जे काय लास्ट इयरचा कट ऑफ होता त्या ठिकाणी सीट अलॉटमेंट झालेलं होतं। पण आता 10,000 एसएमएल ज्या विद्यार्थ्याचा असेल तर त्याचे पर्सेंटाइल स्कोर किती आहे हे आपल्याला या ठिकाणी बघणं होतं। तर पहा, आपण
एकदम PDF ला थोडं खाली घेऊन जाऊया. मग तुम्हाला एक जनरल आयडिया येईल की समजा ज्या विद्यार्थ्याचा HML जो आहे तो किंवा सिरियल नंबर जो आहे तो राज्यातून काउन्सिलिंग करायचा 10,000च्या जर समजा खाली असेल तर तुम्हाला या ठिकाणी कितीपर्यंत सीट अलॉटमेंट होऊ शकतं समजा ही तुम्हाला एक जनरल आयडिया जाईल की पर्सेंटाईल स्कोर त्या विद्यार्थ्याचा नेमका किती होता की त्याला त्या ठिकाणी अलॉटमेंट झालेलं होतं किंवा नाही किंवा मग यावर्षी तुम्हाला होईल किंवा नाही याची पण तुम्हाला एक जनरल आयडिया या ठिकाणी येऊन जाईल समजा. तर पहा आपण जर ह्याला एकदम खाली स्क्रोल डाऊन करत आलो समजा किंवा तुम्ही काही 11 पर्यंत पण बघितलं होतं तर पहा जवळपास तुम्हाला जर समजा तुमचा HML एक 10,000च्या रँकमध्ये येत असेल समजा तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता समजा जर तुम्ही 10,249 किंवा मग 10,000च्या आसपास जर समजा HML येत आहे तर लगभग या ठिकाणी 47% तुम्हाला बघायला भेटतं आणि या ठिकाणी NTC कॅटेगरीमधून 610 एवढा नंबर बघायला भेटतो. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी आयडेंटिटी होऊन जाईल की 10,000 HMLच्या नंतर अलॉटमेंट झालं तर म्हणजे त्या विद्यार्थ्याचा स्कोर किती होता 47% होता. म्हणजे तुमचा पण एक 40 ते 55 मध्ये जर समजा पर्सेंटाईल स्कोर येत असेल तर तुम्हाला अलॉटमेंट या ठिकाणी 100% होऊ शकतं. किंवा पहा 10,000च्या खाली पण त्या लिस्टमध्ये अलॉटमेंट झालं होतं जसं की मी तुम्हाला 1-2 जागेवर ते जवळपास 11,000पर्यंत पण तुम्हाला दाखवलेलं होतं समजा. तर तुम्ही 11,000पर्यंत पण या ठिकाणी बघू शकता जसं की पहा जवळपास तुमचा 11,000च्या आसपास जर समजा HML किंवा सिरियल नंबर येत असेल तर तुम्हाला या ठिकाणी 41% बघायला भेटतं आणि तुम्हाला एवढा जो आहे तो HML त्या ठिकाणी अलॉटमेंट झालेला बघायला भेटला होता. वाटलंच तर तुम्ही ती लिस्ट आणि ही लिस्ट दोन्ही परत एक वेळेस चेक करू शकता की लास्ट इयरचा जो कट ऑफ होता तो पण PDF तुम्ही बघू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला HML जर समजा 11,000पर्यंत दिसला तर त्या विद्यार्थ्याचं पर्सेंटाईल जे आहे तुम्हाला लगभग 41% पर्यंत दिसतं. म्हणजे जस्ट क्वालिफाय स्कोरवर पण ह्या विद्यार्थ्याला जे आहे ते कॉलेज अलॉटमेंट झालं होतं. आणि जोपर्यंत मी दोन्ही लिस्टला कम्पेअर करून ॲनालिसिस केलं तर माझ्या एक रिझल्टनुसार जवळपास 50 ते 55 कॉलेज असे आहे की ज्यांना जस्ट 42-43% अलॉटमेंट झालेलं आहे. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला असं नाही की कॉलेज भेटणारच आहे, असं आहे की तुम्हाला 50 ते 55 कॉलेजपैकी एक कॉलेज तुम्ही सिलेक्ट करू शकता. म्हणजे तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार पण जे आहे ते BSc नर्सिंगसाठी कॉलेज मिळू शकतं. जस्ट तुम्ही जे आहे ते महाराष्ट्र नर्सिंग CETचा जो काय क्वालिफिकेशन रूल आहे तो तुम्ही क्लिअर केलेला पाहिजे. म्हणजे रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये आता तुमचे मिनिमम जे आहे तो 40% तुम्हाला हवे आणि त्याचबरोबर तुम्ही PCBचा जो ग्रुप आहे ना तुमचा 12वी मधला तो पण तुमचा क्लिअर हवे. जर तुम्ही समजा एवढं पूर्ण क्वालिफिकेशन जर समजा क्लिअर असेल तुमचं, तुम्ही सायन्स फील्डमध्ये असाल आणि तुम्ही नर्सिंग CETचा एक्झाम दिलेला असेल, तुम्ही क्वालिफाय जर झाला असाल तर तुम्हाला या ठिकाणी स्टेट कोट्यामधून खात्रीशीर जे आहे ते सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स लागून जाईल. आणि हा जो कट ऑफ आहे गव्हर्नमेंटने दिलेला तो ऑफिशियली तुमचा कट ऑफ आहे. त्यामुळे समजा याच्यामध्ये तुम्हाला मी असा वैयक्तिक मनाने बनवून काय दिलेला नाही. तो लास्ट इयर जे ॲडमिशन झाले त्याचा ऑफिशियल जो CET सेलनं कट ऑफचा PDF दिला ना तोच PDF मी तुमच्याबरोबर शेअर केला. आणि हा जो PDF आहे समजा पर्सेंटाईलचा हा पण CET सेलचा ऑफिशियलच PDF आहे. तर तुम्हाला एक बघून आयडिया आली असेल की तुम्हाला जस्ट 41, 40 किंवा मग 42, 43, 45, 46 जरी पर्सेंटाईल आले असेल तरी तुम्हाला स्टेट कोट्यामधून अलॉटमेंट होऊ शकतं. आणि जर समजा तुम्हाला ऑनलाईन सीट अलॉटमेंट होईल आणि तुमच्याकडे जर समजा अलॉटमेंट लेटर ऑनलाईन अलॉटमेंट लेटर असेल तर तुम्हाला या ठिकाणी कॅटेगरीनुसार जी काय स्कॉलरशिप दिली जाते ती 100% तुम्हाला या ठिकाणी स्कॉलरशिप नक्की भेटून जाईल. तर पहा तुमचा जो काय प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ बद्दल एक डाऊट होता तो पूर्ण विथ डिटेल एक्सप्लेन करून मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत नक्की जोडून राहा. त्याचबरोबर जर समजा तुम्हाला पेड काउन्सिलिंग आमच्याकडून करून घ्यायची असेल BSc नर्सिंग ANM GNMची तर आमचा एक 2,500 रुपये चार्ज आहे. तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा, आम्ही पेड काउन्सिलिंगबद्दल तिथं पूर्ण इन्फॉर्मेशन शेअर करू. त्याचबरोबर जर समजा तुम्हाला आमच्याबरोबर कॉलवर बोलून किंवा येणारी प्रत्येक अपडेट जर तुम्हाला पर्सनली हवे असेल किंवा मग तुम्हाला काही पण काउन्सिलिंगबद्दल डाऊट येत असेल तो जर डाऊट तुमचा माझ्यासोबत कॉलवर बोलून क्लिअर करायचा असेल तर आमचा एक पर्सनल गाईड कोर्स आहे ज्याचा की एक 500 रुपये चार्ज तुम्हाला बघायला भेटतो. जर तुम्हाला गरज असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवर पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका, तिथून आम्ही तुम्हाला पर्सनल नंबर शेअर करू. आणि 2024ची ॲडमिशन प्रोसेस जोपर्यंत कंप्लीट होत नाहीये तोपर्यंत तुमचा प्रत्येक डाऊट आम्ही त्या ठिकाणी एकदम डिटेलमध्ये सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करू.